प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. प्रार्थना करते है, वंदना करते है. प्रार्थना करते है, वंदना करते है. फूल चढ़ाते है, दीप जलाते है. अर्चना करते है, प्रार्थना करते है, वंदना करते है. प्रार्थना हे आत्म्याचं स्पंदन असतं. प्रार्थना हा जीवनाचा श्वास असतो. प्रार्थना हा श्रद्धेचा आत्मा असतो. आणि म्हणूनच आजच्या पहिल्या वचनामध्ये आणि शुभवर्तमानामध्ये आपल्याला प्रार्थनेचं महत्त्व समजावून सांगण्यात आलेलं आहे. अब्राहम परमेश्वराकडे सदोम आणि गमोरा नगरांसाठी प्रार्थना करतो. आणि ही प्रार्थना करत असताना परमेश्वराने एकाच गोष्टीची मागणी केलेली आहे, नीतिमत्ता. माणसाला मात्र प्रिय असते मालमत्ता. मालमत्तेपेक्षा नीतिमत्ता महत्त्वाची असते. कारण मालमत्ता कदाचित पृथ्वीवरील वैभव जिंकू शकते, परंतु नीतिमत्ता स्वर्गीय वैभवाचे धनी होण्यासाठी माणसाला आवश्यक असलेलं भांडवल असते. आणि म्हणूनच नीतिमत्तेमध्ये वाढायचं असेल तर प्रार्थनामय जीवनाशिवाय आपल्यापुढे पर्याय नसतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या शुभवर्तमानामध्ये आपल्या प्रेषितांना प्रार्थना कशी करायची ते शिकवत आहे. नुसते शब्द उच्चारायचे नाहीत, तर जिद्द आणि चिकाटी वापरायची. आणि परमेश्वरापुढे शरणागती पत्करून त्याच्याकडे मागत राहायचं. त्याच्या हृदयाचा दरवाजा ठोठावत राहायचं. त्याच्या ठायी आपल्या जीवनाच्या प्रश्नाची उत्तरं शोधत राहायचं. ह्यालाच म्हणतात प्रार्थना. मदर तेरेसांचं किती सुंदर असं वाक्य आहे, प्रार्थना करा, प्रार्थना तुम्हाला शुद्ध हृदय देईल आणि शुद्ध हृदयाने तुम्हाला सर्वत्र परमेश्वराचं दर्शन घडेल. जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण त्यांना देवाचं दर्शन घडेल, ते देवाला पाहतील. म्हणजे अंतःकरण शुद्ध करण्यासाठी आवश्यक असलेली गोष्ट म्हणजे प्रार्थना. म्हणून मदर तेरेसा ह्यांनी देखील एक प्रवास सुचवलेला आहे की शांततेचं फळ प्रार्थना, प्रार्थनेचं फळ श्रद्धा, श्रद्धेचं फळ प्रेम आणि प्रेमाचं फळ सेवा व सेवेचं फळ शांती. शांततेकडून शांतीकडे केला गेलेला हा प्रवास असतो. आणि त्याचं फळ काय असतं? प्रचंड असं समाधान, आत्मिक समाधान, की जे खाण्यापिण्याने, लोकप्रियतेने, धनदौलत गोळा केल्याने, प्रसिद्धी मिळाल्यामुळे आणि ऐश्वर्य, सामर्थ्य, सौंदर्य संपादन केल्यामुळे मिळू शकत नाही. असं समाधान प्रार्थनेमधून माणसाला मिळत असते. आणि म्हणूनच आजच्या रविवारी आपण पवित्र मिस्साबलीमध्ये सहभागी होत असतो. ती पवित्र मिस्साबली ही सर्वोत्कृष्ट अशी प्रार्थना आहे. माणसाच्या जीवनामध्ये प्रार्थनेचे एकूण 4 टप्पे येऊन जात असतात. सुरुवातीला मौखिक टप्पा असतो. 7-8 वर्षांचं बालक हळूहळू प्रार्थना तोंडपाठ करत असतं. मग त्याला प्रथम ख्रिस्तशरी साक्रामेंट दिलं जातं. त्याच्या हातामध्ये रोजरी दिली जाते. त्याच्या गळ्यामध्ये बेंतीन घातली जाते. प्रार्थनामय जीवनासाठी करण्यात आलेलं हे पाचारण आणि आमंत्रण असतं. त्यानंतर आयुष्यभर प्रार्थना हा त्याच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनावा अशी अपेक्षा असते. मौखिक प्रार्थनेकडून बौद्धिक प्रार्थनेकडे माणसाला वळायचं असतं. म्हणजे परमेश्वराचा शब्द वाचल्यानंतर
किंवा एखादं धार्मिक वचन ऐकल्यानंतर, प्रवचन ऐकल्यानंतर किंवा परमेश्वर आपल्या जीवनामध्ये कशा प्रकारे कार्यरत आहे त्याच्यावरती मननचिंतन करायचं असतं. त्यासाठी बुद्धीचा वापर करायचा असतो. तिसऱ्या टप्प्यामध्ये भावनिक पातळी, की आपल्या प्रार्थनेमध्ये भावना ओतायच्या असतात. ह्याचा अर्थ आपण भावनाशील व्हायचं असा नाही, तर प्रभू येशू ख्रिस्त देखील लाजरसच्या थडग्यासमोर उभा राहून रडला. त्याप्रमाणे प्रार्थनेमध्ये अश्रूंची जोड असली तर ती प्रार्थना अक्षरशः हृदयाची प्रार्थना बनते. आणि जे ओठांवरून येते ते ओठांपर्यंत राहते, जे हृदयापासून येते ते हृदयापर्यंत पोहोचते. आपली प्रार्थना साक्षात परमेश्वराच्या हृदयाचा ठाव घेत असते. आणि चौथी पातळी आत्मिक प्रार्थना किंवा आध्यात्मिक पातळी, आत्म्याची पातळी. ह्या पातळीमध्ये शब्दांची गरज नसते, भावनांची गरज नसते, विचारांची किंवा प्रतिमांची गरज नसते. ह्या ठिकाणी आपलं संपूर्ण सर्वस्व परमेश्वरामध्ये विलीन झालेलं असतं. पवित्र आत्मा उतरल्यानंतर प्रेषित देखील अन्य भाषेमध्ये प्रार्थना करू लागले. आणि त्या प्रार्थनेमुळे, त्यांनी सांगितलेले वचन ऐकल्यामुळे एकाच दिवशी 3000 लोक पूर्णपणे बदलून गेले आणि परमेश्वराच्या चरणापाशी आले. सांगण्याचं तात्पर्य इतकंच की प्रार्थनेमध्ये प्रगती होते किंवा नाही ते माणसाने तपासून पाहिलं पाहिजे. मला प्रार्थना करायला आवडते किंवा नाही तपासून पाहिलं पाहिजे. आणि प्रार्थनेची गोडी लागल्यानंतर जीवनाची गोडी नक्कीच वाढत असते, हे आपल्याला अनुभवास येईल. म्हणून आपण परमेश्वराकडे सतत विनवणी केली पाहिजे की प्रार्थना देवा तुलाही, तू सदा जवळी रहा, मी जेथे जाईन तेथे प्रेम दृष्टीने पहा. प्रार्थना देवा तुलाही. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.